तर सकाळी सकाळी कॉलेजच्या ग्राउंडमध्ये जेव्हा मी चालत होते तेव्हा ह्या पांढऱ्या रेषा बघून मला आश्चर्य वाटलं. मग लक्षात आलं स्पोर्ट्स वीक सुरू झालेलं आहे आजपासून. इथे ओपनिंग झालेलीच होती की आता आठवडाभर लेक्चर नाही होणार आहे, या खुशीमध्ये मी पागल झाली होती. म्हणजे मजा येत होती मला. त्याच्यानंतर मी जेवायला गेलो. स्नेहल म्हटली आहे पाहिजेच्या घरची पोळी मी एका घासात खाऊ शकतो, पूर्ण एका घासात. आणि तिने खाल्ली पण एका घासामध्ये ती पूर्ण पोळी. आणि त्या खाल्लेल्या एका पोळीचा रात्री वापर आला तिने. तिच्या हातात एवढा जोर आला का शॉर्टपुटमध्ये पहिला नंबर स्नेहलचा होता माहिती. तशी स्नेहल फेकण्यामध्ये बसतात आहे, काही म्हणा आणि स्नेहल आता कमेंट कर तू. तर आता मी सायंकाळी पण कॉलेजमध्ये आली होती, कारण इव्हेंट होते ना सायंकाळी पण. काय होतं, 100 मीटर होतं, 500 मीटर होतं, शॉर्टपुट होतं, ज्युनियर गर्ल्स, सिनियर बॉईज, सिनियर गर्ल्स, ज्युनियर बॉईज वगैरे वगैरे. आता इथे 100 मीटर चालू झाली होती सिनियर गर्ल्सची. तेव्हा ना धावता धावता एक पोरगी पडली बिचारी धावता धावता, कारण ग्राउंडमुळे थोडंसं ते ग्राउंड नव्हतं बरं, त्याशिवाय ती मुलगी पडून गेली खाली. पण तिला लागलं होतं यार खूप जास्त. त्याच्यानंतर मग मुलांची 500 नाही, 1500 मीटर, 1500 मीटर चालू झाली होती. आता ही गर्ल्सची पण झाली होती. सगळ्यात समोर दिसते बघा, बघायला दिसतंय ते निळ्या कलरचं टी शर्टवाली पोरगी माझी मैत्रीण आहे ती आकांक्षा तू बी कमेंट कर तू, काय तुझं नाव घेतलं मी ब्लॉगमध्ये बघ. पण नाही का, ते बिचारी 2 राऊंड मारून थकून गेली होती, कारण ना सकाळी तर लंगडी खेळून खेळून पाय दुखत होता तेव्हा सांगत आहे तेव्हा मला. आणि याच्यासाठी एवढंच. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.